मराठा आरक्षणासाठी आजपासून महाराष्ट्र सरकारचं विशेष अधिवेशन सुरू होतं. आपल्यासोबत डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत. सर, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन आहे. ओबीसी नेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, ओबीसी नेते म्हणून आमची पहिल्या दिवसापासून जी भूमिका आहे ती आजही त्याच्यावरती आम्ही कायम आहो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळतं किंवा राज्यामध्ये 32% आरक्षण दिलं जातं त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये. 2 दिवसापासून माननीय मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी जे बोलत आहे त्यावरून असं निदर्शनास येत आहे की यापूर्वी जे मराठा समाजाला माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना ACBC या संवर्गाअंतर्गत आरक्षण दिलं होतं, तसंच आरक्षण देण्याचा आज प्रस्ताव राज्य सरकारतर्फे बहुधा मांडला जाईल आणि तो विधिमंडळात मंजूर करून नव्याने अतिरिक्त आरक्षण देण्याचा कायदा या मंत्रिमंडळात पारित होईल अशी अपेक्षा आहे. सर, जरांगे पाटील म्हटले की सगळ्या आमदारांनी ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं, ही भूमिका मांडावी, नाहीतर ते आमदार मराठा विरोधी आहे असं समजलं जाईल. नाही, असं म्हणण्याला काही हे नाही आहे. मी वारंवार सांगत असतो आपल्या माध्यमातून की सरकार तीच बाब करू शकते जी संविधानाच्या कक्षेमध्ये बसते आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते. जी बाब संविधानाच्या किंवा न्यायालयाच्या कक्षेत बसू शकत नाही त्या बाबीकरता आपण किती आग्रह धरला तरी लोकप्रतिनिधी ती बाजू सभागृहामध्ये मांडू शकत नाही आणि मान्य करून घेऊ शकत नाही. आता राज्य मागासवर्गीय आयोगाने काय शिफारस केली त्या शिफारसीला पकडूनच सभागृहामध्ये चर्चा होईल, त्याच्या व्यतिरिक्त चर्चा होऊ शकत नाही. आणि त्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार राज्य मंत्रिमंडळात काय निर्णय होतो आणि मंत्रिमंडळाची शिफारस जर तशा प्रकारची राहिली तर सभागृहामध्ये किती चर्चा झाली म्हणजे ठरलेल्या की 50%च्या आतमध्ये आरक्षण देता येत नाही. सभागृहात चर्चा होऊन तसं करता येत सो मोठं करता येत नाही जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाची शिफारस नाही. सर, तुम्ही जर समजा 50%च्या आत आरक्षण दिलं गेलं किंवा त्यावर चर्चा झाली तर ओबीसी नेते म्हणून काय भूमिका आहे? नाही, 50%च्या आत दिलं तर मी तर वारंवार सांगितलं की या राज्यातील 400 जातीमध्ये विभागलेला 60% ओबीसी हा घराघरातून बाहेर पडेल आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. आपल्या ओबीसीतून एका मोठ्या समाजाला आरक्षण देऊ देणार नाही. याकरता आज संपूर्ण ओबीसी समाजात सज्ज झालेला आहे आणि आजच्या निर्णयाकडे प्रतीक्षा करीत आहे. जे सगळे सोयऱ्याबाबत जी अधिसूचना काढली त्याचं कायद्यात रूपांतर करा असं जरांगे पाटील म्हणतायत, नाहीतर त्यांनी पुन्हा एकदा उद्यापासून महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाही, ते झालं तरी मी आधी बोललो आहे. मी त्या अध्यादेशाचं संपूर्ण वाचन केलं, निरीक्षण केलं. फारसा फरक आमच्या ओबीसीवर त्या अध्यादेशाचा फरक पडणार नाही. त्याच्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. जर अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर ज्या सूचना आल्या, हरकती मोठ्या प्रमाणात सूचना आणि हरकती आल्या, त्याचं पहिले सुनावणी होणं गरजेचं आहे. नक्कीच व्हायलाच पाहिजे. एक्स पार्टी ते डिसिजन घेतात की सुनावणी घेतात त्याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष आहे. कारण जवळजवळ 50,000 ते 1,00,000च्या मध्ये आक्षेप त्याच्यावरती आले होते. सरकार त्याचं निराकरण कुठल्या पद्धतीने करते त्याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष लागून आहे आणि त्यानंतर सरकार जो निर्णय घेईल त्यावरती नंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया देऊन ॲक्शन मोडवरती आम्ही येऊ. जरांगे पाटील म्हटले की आम्ही मागतो एक, सरकार देतं एक, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, अशा पद्धतीनं टीका केली. नाही, ते कसं आता ते टीका वगैरे हे चुकीचं आहे. आपणच मान्य करायचं, आपणच घ्यायचं, आपणच गुलाल उधळायचा आणि मग आपणच पुन्हा सरकारवर टीका करायची, या बाबीशी मी सहमत नाही. आंदोलन हे संथ गतीने आणि फार विचारपूर्वक व्हायला पाहिजे. जेव्हा सरकारची तडजोड होते तेव्हा शांततापूर्वक तडजोड व्हायला पाहिजे आणि एकदा तडजोड झाली की त्याच्यावरती माणसाला काही दिवस तरी शांत बसावं लागतं. तुमची या अधिवेशनावर तुमचं लक्ष आहे, तुमची काय अपेक्षा आहे अधिवेशनाकडून? नाही, अधिवेशनाकडून आमची तीच अपेक्षा आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हीच एक अपेक्षा सरकारकडनं आहे. बाकीची काही अपेक्षा नाही आपली. जर समजा ओबीसीचं नुकसान होणारा निर्णय झाला, कायदा झाला तर तुम्ही? मग आम्ही रस्त्यावरती येऊच, पुन्हा रस्त्यावरती येऊ आणि आपल्या संविधानिक याच्यानुसार जे आम्हाला आरक्षण मिळते त्याचं आम्ही संरक्षण करू. जे आमदार, प्रत्येक पक्षाने आमदारांना सूचना दिलेल्या आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी भूमिका मांडा,
तुमच्या काय मागणी आहे या आमदारांकडे, कारण की ओबीसी मतदारांनी निवडून दिलेले पण आमदार आहेत. नाही, मग आम्ही सुद्धा आपल्या माध्यमातून सर्वच आमदारांना, सर्व आमदारांना आम्ही सुद्धा आवाहन करतो की आमच्या ओबीसीला जे काही आरक्षण मिळतं त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सर्व पक्षीय सर्व आमदारांनी आजच्या या सभागृहामध्ये घ्यावी, हे आव्हान मी आपल्यामार्फत सुद्धा करतो. तशी भूमिका मांडावी. मांडावी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही भूमिका सर्व पक्षीय आमदारांनी सभागृहात मांडावी. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.